रायगड जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे। त्यानंतर आपण जर का रायगडची काल रात्रीपासूनची परिस्थिती पाहिली तर रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय आणि दक्षिण रायगडला पावसाने चांगलं झोडपून काढलेलं आहे। आज सकाळची परिस्थिती पाहिली तर 8:30 वाजेपर्यंत रायगड जिल्ह्यामधून वाहणारी सावित्री नदी ती सर्वसामान्य होती, मात्र आता ही धोक्याच्या पातळीच्या आसपास गेलेली आहे। आपण आता सावित्री नदी किनारी आहोत। या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये सावित्री नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। आपण पाहू शकतो की ह्या ज्या ठिकाणी जो मीटर आहे सावित्री नदीचा तो देखील इशारा पातळी आता दाखवायला सुरुवात केलेली आहे। थोड्या वेळात इशारा पातळीपर्यंत पाणी जाईल। त्यानंतर आपण जर का परिस्थिती पाहिली तर सावित्री नदीचं जे पाणी आहे ते काठाच्या पायऱ्यांवरती अगदी लाटांप्रमाणे आपटताना दिसत आहे। एकंदरीत जर का आपण रायगड जिल्ह्यामधली परिस्थिती पाहिली तर रायगड जिल्हा आणि जो खेड परिसर आहे त्या जवळ परिसर आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी झालेलं आहे, ज्याच्यामुळे पोलादपूरकडून वाहत येणारी सावित्री नदी आहे ती अगदी तुफान वाहत आहे। आणि आपण जर का आता रायगड महाड तालुक्यातली परिस्थिती पाहिली तर मोठ्या प्रमाणात जे महाडकर आहेत हे नदीवरती पाण्याची पातळी पाहण्याकरता जमा होताना दिसत आहेत। एकंदरीत काल रात्री पडलेल्या पावसानंतर रायगड जिल्ह्यामध्ये पूर सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यानंतर शाळांना देखील सुट्टी देण्यात आलेली आहे। ही जर का परिस्थिती राहिली तर रायगड जिल्ह्यामधला दक्षिण रायगडचा अनेकसा भाग आहे जो सखल भाग आहे तो पूर परिस्थिती राहण्याची शक्यता निर्माण झालेली आहे।